नमस्कार. आज मी इथे कोवळा घेतलेला आहे. कोवळ्यापासून मी पदार्थ बनवणार आहे. त्यासाठी सर्वात अगोदर कोवळा साफ करून घेते. कापून घेतलेला आहे. आता त्याची साल काढून घेते अशा प्रकारे आणि आतल्या बिया काढून घेते. कोवळा शरीरासाठी अतिशय थंड आहे. मला कमेंट आलेली उन्हाळ्याच्या रेसिपी दाखवा म्हणून. कोवळा साफ करून झालेला आहे. त्यातलं थोडंसं घेऊन मी किसणीवर किसून घेते आणि उरलेल्याचे छोटे तुकडे करून घेते. किसून घेतलेल्यातलं थोडंसं काढून ठेवते बाजूला आणि उरलेला पॅनमध्ये गरम करायला ठेवते. त्यात गूळ घालते. इथे मी कोवळ्यापासून हलवा बनवत आहे. गूळ वितळलेला आहे. त्यात 1 चमचा तूप घालते आणि ड्रायफ्रूट्स घालते. थोडीशी वेलची पावडर घालते आणि सगळं मिक्स करून घेते. हलव्यातलं पाणी सुकलेलं आहे आणि घट्ट झालेलं आहे. कोवळ्याचा हलवा तयार आहे. इथे मसूरची डाळ घेतलेली आहे. त्यात 2 कच्चे टोमॅटो आणि हिरवी मिरची घालते आणि कुकरला शिजवून घेते. डाळ शिजून घेतलेली आहे. कढईत काढून घेते. थोडंसं पाणी घालते. पातळ करून घेते. शेवग्याच्या शेंगा घालते साफ करून ठेवलेल्या आणि गॅसवर गरम करायला ठेवते. चवीप्रमाणे मीठ आणि हळद घालते आणि डाळीला उकळी काढून घेते. झाकण लावून डाळीला उकळी काढलेली आहे. आता मी डाळीला फोडणी द्यायसाठी भांड्यात तेल घेतलेले आहे. त्यात तमालपत्र, 2-3 लसणीच्या पाकळ्या, 2 सुक्या मिरच्या बारीक तोडून घेतलेल्या आणि जिरं घालते. फोडणी झालेली आहे. ती डाळीला वरून फोडणी घालते आणि झाकण लावून घेते. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. मसूरची डाळ तयार आहे. इथे कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात 2 हिरव्या मिरच्या घालते आणि पातीच्या कांदा बारीक चिरून घेतलेला तेलावर परतून घेते. आता कांद्याचा सफेद भाग घालते आणि परतून घेते. थोडीशी हळद घालते आणि मिक्स करून घेते. पातीच्या कांद्याचा हिरवा भाग घालते आणि परतून घेते. झाकण नाही लावायचे. चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून घेते. भाजीतनं पाणी सुटलेलं आहे. ओलं खोबरं घालते आणि मिक्स करून घेते. पाणी सुकलेलं आहे. कांद्याच्या पातीची भाजी तयार आहे. इथे कुकरमध्ये मी तेल घेतलेलं आहे. त्यात फोडणीला राई आणि जिरं घालते आणि बारीक चिरून ठेवलेला आलं, लसूण आणि हिरवी मिरची घालते. 1 मोठा कांदा आणि कढीपत्ता घालते आणि तेलावर परतून घेते. कांदा नरम झालेला आहे. थोडंसं हिंग घालते. 1 मोठा बारीक चिरून ठेवलेला टोमॅटो घालते आणि मिक्स करून घेते. 4 तास भिजत घातलेली चण्याची डाळ घालते आणि तेलावर परतून घेते. लाल मसाला आणि हळद घालते. थोडंसं पाणी घालते मसाला जळू नये म्हणून आणि इथे छोटे तुकडे करून ठेवलेला कोवळा घालते. मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते. चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर घालते आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून 2 शिट्या काढून घेते. 2 शिट्या झालेल्या आहे. कुकर थंड झालेलं आहे. झाकण उघडलेलं आहे. भाजी शिजलेली आहे. चण्याची डाळ पण शिजलेली आहे. वरून कोथिंबीर घालते. कोवळ्याची सुकी भाजी तयार आहे. इथे किसून ठेवलेला कोवळा घेते मी. त्यात उभा चिरलेला कांदा, आलं, लसूण आणि हिरवी मिरची बारीक चिरलेली, हिंग, हळद, लाल तिखट, 2 चमचे बेसन, 2 चमचे तांदळाचे पीठ आणि
ओवा घालते चुरून, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालून सगळं मिक्स करून घेते. आता हाताने मळून घेते, पाणी घालत नाही आहे. भजीसाठी पीठ तयार आहे. इथे कढईत तेल घेतलेलं आहे, तर तशा पातळ पातळ भजी घालते तेलावर आणि भजी तळून घेते. अशा प्रकारे 2-3 वेळा तळून कोवळ्यापासून भजी तयार आहे. आता मी काढून घेते आणि सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.